गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर आतापर्यंत आपण पाहिलेले कन्सेप्ट, सुरुवातीला आपण टँजेंट म्हणजे काय इथून चालू केलेलं होतं. सो व्हॉट इज अ टँजेंट? टँजेंट एक लाईन असते जी की एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून जाते किंवा आपण त्याला टच करून जाते असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग आपण टँजेंट थेरम पाहिला. त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम, टँजेंट सेगमेंट थेरम आणि टचिंग सर्कल्स मध्ये आपण थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पाहिल्यानंतर मग कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क मध्ये आलो. आर्कचे 2 थेरम पाहिले. बघा केवढे थेरम होतात, हळूहळू थेरमची संख्या वाढत चाललेली आहे. तर त्यानंतर कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क मध्ये आपण 2 थेरम पाहिले. ते 2 थेरम काय जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतात. तर फर्स्ट थेरम इज इफ द कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट, असं आपण साध्या भाषेत सिंपली भाषेत म्हणू शकतो. जर कॉर्ड्स कॉन्ग्रंट असतील इन अ सर्कल और इन अ कॉन्ग्रंट सर्कल्स, we can say that their corresponding arcs should also be congruent. त्याचा करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रंट असायला पाहिजे. ठीक आहे. जर आर्क कॉन्ग्रंट असतील तर कॉर्ड कॉन्ग्रंट असायला हवेत, आणि जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर आर्क कॉन्ग्रंट असायला पाहिजे. दोन्ही व्हायला पाहिजे. ठीक आहे. आर्क असेल तर कॉर्ड, कॉर्ड असेल तर आर्क. हे दोन्ही थेरम आपण पाहिल्यानंतर मग आता आपण जाणार आहे काही सॉल्व्ड एक्झाम्पल. आणि याच्या अगोदर एक प्रॉपर्टी आपण पाहिली जी की आर्क ऍडिशन प्रॉपर्टी आपण त्याला म्हणू शकतो, किंवा सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. याच्या अंडर आपण पाहिलं की 2 आर्कची तुम्ही बेरीज करू शकता, बट आपल्याला एकच कंडिशन आहे तिथं, म्हणजे एकच तुम्हाला पॉईंट जो आहे तो कॉमन हवाय. तर मोर दॅन 1 पॉईंट कॉमन असतील तर तुम्ही डायरेक्टली ऍडिशन करू शकणार नाही त्यांची. तर ही त्याची कंडिशन लक्षात ठेवायची आहे. त्याच्यावर आधारित काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते सोडवूया आपण सुरुवातीला. Solved example number 1. A, B, C are any points on the circle with center O. Write the names of all circles formed due to these points. याच्यामुळे हे झाले काय, आपण बघितले काय हे आपण. तर याच्यामुळे झालेले सर्कल कार्स आपण बघितले तुमच्या बघितलंय का? हे पण एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे आय गेस. राईट 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 राईट. तर आपण प्रॅक्टिस सेट चालू करूया डायरेक्टली. मग प्रॅक्टिस सेट 3.3. इन फिगर 3.37 पॉइंट GDF आर कॉनसायक्लिक, म्हणजे एका सर्कलवरचे पॉइंट्स आहेत. ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. अँगल ECF दिलेला आहे. अँगल ECF ठीक आहे. हा जो अँगल दिलेला आहे अँगल ECF म्हणजे हा, तो किती दिलेला आहे? 70 डिग्री. मेजरमेंट ऑफ आर्क DGF दिलेला आहे. मेजरमेंट ऑफ आर्क DGF बघा व्यवस्थित. DGF म्हणजे इथून इथपर्यंत हा आर्क दिलेला आहे, 70 डिग्री आहे. सॉरी 200 डिग्री आहे. फाइंड मेजरमेंट ऑफ आर्क DE फाइंड करायचं आपल्याला. DE म्हणजे हा, आणि मेजरमेंट ऑफ आर्क DEF, D पासून E पासून F पण ऍड करायचा आहे, म्हणजे हा सुद्धा त्याच्यामध्ये हवा आहे. ठीक आहे. खूप सोपा आहे बघा. आपण कसं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या बाजूमध्ये कोणामध्ये करतो, 2 कोण माहिती असते तर तिसरा कोण कसं 180 तून त्यांची बेरीज वजा करत असतो, तसंच सिम्पली इथं सुद्धा तेच करायचं आहे. आपल्याला फक्त वेगवेगळ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतात. ते कधी सांगतात अँगल, कधी सांगतात मेजरमेंट ऑफ आर्क. मेजरमेंट ऑफ आर्क जरी सांगितलं असलं त्यांनी की DGF चं 200 आहे, पण
इथे आपला DGF ला सेंट्रल अँगल जो होतोय तो किती असणार आहे, म्हणजे 200 असणार आहे. त्यांनी फक्त अँगल जो आहे तो सांगण्याऐवजी त्यांनी आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि फक्त इथं डायरेक्टली अँगल दिलेला आहे. तर ते दोन्हीपैकी काही सांगू शकतात आणि विचारू शकतात. तसंच तिने इथं आर्क डीई विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला जर हा अँगल आपण फाइंड केला तर आपल्याला ऑटोमॅटिकली आर्क डीई सांगता येईल, राईट. तर सुरुवातीला आपण लिहूया इन सर्कल with center C, measurement of arc DGF is equal to 200. Hence, measurement of angle DCF is also 200. पण कुठला, त्या बाजूचा अँगल लक्षात ठेवा, त्या बाजूचा. या बाजूचा पण DCF होतो, पण हा मेजर आर्क आहे आणि मेजर अँगल असेल त्याच्यामुळे तो, त्यामुळे अँड मेजरमेंट ऑफ अँगल आपल्याला दिलेला आहे ECF, राईट. ECF हा दिलेला आहे. नाऊ काय करायचं बघा, जेवढे जेवढे कोण आहेत ते सगळे लिहायचे. DCF प्लस ECF प्लस DCE यांची समेशन किती असेल, 360 असेल. कारण कंप्लीट अँगल, काय म्हणायचं, कंप्लीट अँगल. त्याच्यामुळे काय होते, यांची बेरीज आपल्याला 360 येते. मग याची बेरीज करायची आहे तर इथे पुट करूया. DCF ची व्हॅल्यू 200 आहे, ECF ची व्हॅल्यू 70 आहे, ही आपल्याला फाइंड करता येईल. मेजरमेंट ऑफ अँगल DCE किती होत आहे मग, तर ही 270 यातून वजा होईल, 360 मायनस 270. तर मेजरमेंट ऑफ अँगल DCE इज 90. आता हा मेजरमेंट ऑफ अँगल आहे, म्हणून मग आर्क विचारलाय आपल्याला, तर ते सांगायला पाहिजे. हे मेजरमेंट ऑफ आर्क DE इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क DCE, कारण मेजर ऑफ आर्क. Hence, measurement of arc DE is equal to also 90 degree. ठीक आहे. आता आपल्याला विचारलेला जो आहे नाव, जो दुसरा अँगल विचारलाय, दुसरा आर्क विचारलाय DEF, जो DEF आहे तो कसा लिहिता येईल बघा. डी पासून E पासून EF आहे, म्हणजे DE प्लस EF लिहिता येईल. त्यानंतर मी काय लिहितो, मेजरमेंट ऑफ आर्क EF लिहून घेतो. तो कसा असणार आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ECF, राईट. म्हणजेच मेजरमेंट ऑफ आर्क EF इज इक्वल टू 70. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. तर आता मी त्यांचे ऍडिशन करू शकतो. मेजरमेंट ऑफ आर्क DEF is equal to measurement of arc DE plus measurement of arc EF. So 70 plus 90 is equal to measurement of arc DEF is equal to 160 degree. तर पुढे लिहूया, sum of measure of arcs
तर हे आपलं एक आन्सर झालं आणि हे वरचं एक आन्सर झालं. हे सोल्युशन मध्ये परत खाली दिलं तरी चालतं. ठीक आहे, काय शंका याच्यामध्ये? ओके, सोपं आहे. एक्झाम्पल काय अवघड नसतं याच्यात, फक्त आपल्याला कसं करायचं आहे हे समजलं की झालं. याच्यात काय अवघड नाही. ओके, पुढे जाऊया. काय दिलेलं आहे? इन फिगर 3.38 QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. तिन्ही बाजू समान असणार, 3 कोण 60-60-60 असणार. या सगळ्या गोष्टी लगेच आपल्या मागं लक्षात आल्या पाहिजेत. मग आपल्याला एकच मिनिट. ओके, इथे काय विचारलेलं आहे? क्वाड्रिलॅटरल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. प्रूव्ह दॅट RS जो आर्क आहे, आता आर्क दिलेला असतो, काय दिलेला असतो ते आपण काळजीपूर्वक बघायचं आहे. ठीक आहे, तर आर्क RS आणि QS हा आपल्याला कॉन्ग्रेंट दाखवायचा आहे. हा RS आहे, हा QS आहे. तर हा कॉन्ग्रेंट दाखवायचा आहे आणि QR बरोबर. तर थोडंसं लक्ष दिल्यानंतर आपल्याला कळेल की जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर ह्या तिन्ही बाजू काय असतील? सेम असतील. तर 3 बाजू सेम असतील म्हणजेच ह्या काय आहेत? त्या सर्कलच्या कॉर्ड सुद्धा आहेत. सर्कलच्या जर कॉर्ड असतील त्या, तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा काय असतील? कॉन्ग्रंट असतील. तर ते आपल्याला तिथं हा वापरता येईल. आणि प्रूव्ह दॅट हे सुद्धा म्हणलेलं आहे की QRS हा 240 आहे. 240 आहे म्हणजेच काय? Q पासून R पासून S हा जो आहे हा आपल्याला 240 आहे हे सांगायचं आहे. आता कसं होतंय बघा, आर्क टोटल सर्कलचा पूर्ण अँगल 360. आता 360 ह्या 3 समान कोणामध्ये, समान आर्क मध्ये डिवाइड झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार आहे? 120 120 120 येणार. आणि मग त्यातले 2 विचारलेत आपल्याला QRS, म्हणून ते 240 आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आपण मग सुरू करूया लिहायला. जनरली आयडिया लक्षात आली की मग एक्झाम्पल सोडवायला चालू करायचं. लगेच आपण चालू केलं की आपल्याला कळत नाही आपण नेमकं कुठून चालू करतोय. ओके, सो हे आपल्याला दिलेलं आहे. सो तो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर काय होणार आहे? त्या तिन्ही बाजू काय असणार आहेत? आपल्याला समान असणार आहेत. म्हणजेच कुठल्या कुठल्या बाजू? तर सेगमेंट QR, सेगमेंट
हेन्स जर त्या साइड्स इक्विलॅटरल ट्रायंगलच्या असतील तर त्या सेम असतील, पण आता ह्या ज्या साइड्स आहेत त्या काय आहेत, त्या सर्कलच्या कॉर्ड आहेत आणि त्या कॉर्ड इक्वल आहेत सगळे, त्याच्यामुळे त्याचे करस्पॉन्डिंग आर्क इक्वल असणार. म्हणून मी आता आर्क पण त्यांच्या ठिकाणी फक्त आर्क शब्द घालतो. आर्क क्यू आर हा कॉन्ग्रंट असेल आर्क आर एस शी, हा कॉन्ग्रंट असेल आर्क क्यू एस शी, राईट. तर हे तिन्ही काय असतील, मग रिझन लिहायचं आहे करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ congruent corresponding arcs of congruent chords. ठीक आहे. आता आर्क कॉन्ग्रंट झालेले आहेत आपलं, ते एक तर त्यातलं प्रूव्ह झालेलं आहे. आता दुसऱ्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपण एक ऍज्युम करायचं की बाबा हा आर्क आहे, तर प्रत्येक आर्कचं एक मेजरमेंट आपण ऍज्युम करूया. लेट म्हणू लेट मेजरमेंट ऑफ आर्क, किंवा तुम्ही डायरेक्टली तिघांची बेरीज करून 360 केलं आणि तिघांच्या पैकी एकाचं कोणाचं तरी तिघांच्या ठिकाणी टाकलं तरी सुद्धा चालतं, एकाच येतो त्याच्यातून, मग तिघांचं पण आलं, असं सगळं लिहू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने. पण जनरली आयडिया काय आहे, तर तिघांची बेरीज करायची आहे आणि त्यांची समेशन 360 दाखवायची आहे, एवढंच आपल्याला दाखवायचं. ठीक आहे. इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क measurement of QS is equal to x म्हणून समजा आपण. तर तिघांची पण बेरीज करायची आहे आपल्याला. हेन्स x प्लस एक्स प्लस एक्स किती होईल, 360 होईल. का, तर मेजर ऑफ अ कंप्लीट सर्कल. राईट. म्हणून मग मी इथं काय होईल, मग 3x इज इक्वल टू 360 होईल. मग प्रत्येकाला किती होईल, 120 होईल. एवढ्यासाठीच फक्त आपण हे x घेतलेलं होतं, बाकी याचं काही काम नव्हतं. कारण ह्याच्यामुळे काय होईल, आता सगळ्यांचे मेजरमेंट कळतील. मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर is equal to measurement of arc RS is equal to measurement of arc QS is equal to 120 degree. तर मग काय होईल, हेन्स आता हे झालं एका एकाचं, पण आपल्याला काय विचारलेलं आहे, आर्क QRS विचारलेला आहे. मेजरमेंट ऑफ आर्क QRS जो असेल तो काय असेल, सॉरी, आर्क QRS जो असेल तो काय असणार आहे, तर मेजरमेंट ऑफ आर्क, दोन आर्क ऍड करावे लागणार आहेत. कुठले कुठले, तर QRS मध्ये बघायचं, QRS मध्ये QR आणि RS, QR आणि RS. तर मेजरमेंट ऑफ आर्क QR प्लस मेजरमेंट ऑफ आर्क RS. ठीक आहे. तर हे सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. ठीक आहे. तर मग आता यांची बेरीज करता येईल आपल्याला डायरेक्टली, 120 प्लस 120 हेन्स मेजरमेंट ऑफ आर्क QRS is equal to 240 degree. ओके. बघा काय शंका. ओके. क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया.
इन द फिगर 3.39 कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. आता हे दोन कॉन्ग्रुएंट दिलेत कॉर्ड, पण त्या कशा आहेत एकमेकाला इंटरसेक्ट करतात. प्रूव्ह दॅट आर्क AC इज कॉन्ग्रुएंट टू BD. म्हणजे हा AC आणि BD कॉन्ग्रुएंट असेल. सोपा आहे की नाही बघा, बघू अंदाज आला पाहिजे आपल्याला. बघा काय दिलेलं आहे, कॉर्ड AB कॉर्ड AB जर कॉन्ग्रुएंट असेल कॉर्ड CD शी, राईट, सीडीज आहे ना, हा, तर हे गिव्हन आहे आपल्याला. तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट असतील. करस्पॉन्डिंग आर्क काळजीपूर्वक बघायचे. AB चा आर्क समजा मी आता लिहिणार बरं का, मग आता कन्फ्युजन होऊ नये म्हणून मेजरमेंट ऑफ किंवा साधी आर्क ACB, आर्क कसा लिहितो, ACB हा कॉन्ग्रुएंट असेल आर्क DBC किंवा हा CBD, काय लिहा DBC. the reason corresponding arcs of congruent chords. आता हे आर्क जर कॉन्ग्रुएंट झाले, बट आता बघा, बट जो मेजरमेंट ऑफ आर्क ACB आहे तो मी कसा लिहू शकतो दोन आर्कच्या मध्ये, बघा कसा लिहितो, मेजरमेंट ऑफ आर्क AC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BC लिहू शकतो मी. तसंच मेजरमेंट ऑफ आर्क जो दुसरा आहे DBC जो आहे तो मी कसा लिहू शकतो, मेजरमेंट ऑफ आर्क BD प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BC. हे दोघांचंही काय आहे, सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय केलेलं आहे, आपण बेरीज करून लिहिलेली आहे. हे कशासाठी लिहिलं आपण, तर आपल्याला हे दोन सेम आहेत माहिती आहे ना, हेन्स आता हे दोन इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल आहे म्हणल्यानंतर राईट हँड साइड सुद्धा इक्वल येईल. मग मी दोन्ही साइड्स इक्वल करून लिहितो बघा, मेजरमेंट ऑफ आर्क AC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BC इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क BD इज इक्वल टू प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BC. आता दोन्ही बाजूला काहीतरी कॉमन दिसतंय मला, हा आर्क BC हा आर्क BC कॉमन आहे, ते इथं पण दिसत होतं मला अगोदरच, हे BC कॉमन आहे. इकडून मग इकडून दिसतंय ना AC आणि काय सेम असणार आहे, म्हणजेच मेजरमेंट ऑफ आर्क AC हे इक्वल असणार आहे मेजरमेंट ऑफ आर्क BD बरोबर. ओके, तर हे मी म्हणू शकतो की आता मेजरमेंट काढतो ते मी आर्क AC आणि कॉन्ग्रुएंट लिहितो आर्क BD. खूप सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत, ते 2-2 मार्कासाठी विचारू शकतो. ओके, तर हे झाले कॉन्ग्रुएंटचे कन्सेप्ट आपले कंप्लीट, कॉन्ग्रुएंट ऑफ आर्कचे कन्सेप्ट. आता याच्या पुढे जे कन्सेप्ट येणार आहेत ते कन्सेप्ट अजून आपल्याला वेगळ्या थेरम कडे लीड करणार आहेत. त्यातला आता सगळ्यात इथून पुढे येणारा सगळ्यात महत्वाचा थेरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड त्याचा शब्द आहे तो इनस्क्राइब्ड. तर इन्स्क्राइब्ड ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया आणि त्यानंतर मग दुसरा शब्द त्याच्यासारखाच इंटरसेप्टेड आर्क. बघा, इन्स्क्राइब्ड अँगल असतो आणि इंटरसेप्टेड आर्क असतो. हे खूप महत्वाचे शब्द आहेत दोन्ही. ह्या शब्दांच्या आधारावरच सगळे पुढची एक्झाम्पल असणार आहेत. आता ही समजून द्यायला आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आता लक्ष द्यायचं सगळ्यांनी. कसं होतंय बघा, आता सर्कल आहे, आता आपल्याला माहिती आहे नुसता सर्कल येत नाही, आता आपल्या सर्कल आला की त्याच्याबरोबर येतो आर्क, त्याच्याबरोबर काय येतो आपल्याकडे, आर्क येतो. तर ठीक आहे, आर्क आला.
आर्क आल्यानंतर आपण काय करतोय, मग त्याला मोजतोय. तर त्याला मोजतोय कसा आपण, तर त्याला मोजतोय आपण त्याच्या सेंट्रल अँगलनी. ठीक आहे की नाही. आपण एक आर्क आणला, आर्कला आपण मोजलं, काय काय केलं, सुरुवातीपासून विसरायचं नाही. सुरुवातीला आपण सर्कल काढला, सर्कल नंतर मग त्याला आपल्या समजलं की अरे इथे एक आर्क येतोय, मग हा आर्क मोजायचा कसा, तर त्याच्या सेंट्रल अँगलनी. तर हा सेंट्रल अँगल काय करतो, त्या आर्कचं मला मेजरमेंट देतो. समजा मी इथं नाव दिलं ए बी आणि माझा इथं सेंटर असेल समजा सी. तर हा आता समजा याचं आर्कचं नाव मला पूर्ण येण्यासाठी मी इथं आणि काहीतरी लिहितो डी, इकडे एक ई. ओके. तर हा होता अँगल सेंट्रल अँगल. हा काय आहे, सेंट्रल अँगल. ह्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल अँगल. कारण का, हा सेंटरला झालेला आहे, सेंटरला झालेला अँगल आहे म्हणून सेंट्रल अँगल. बट आता मी काय करणार आहे, या सेंट्रलच्या ठिकाणी माझा नवीन वर्ड येणार आहे आता, त्याला नाव आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल. आता हा इन्स्क्राइब्ड अँगल काय आहे हो, हा नेमका काय करणार आहे, तर हा काय करणार आहे, तर हा सेंटर पाशी न होता सर्कल मध्ये होणार आहे. म्हणजे काय होते बघा, आता समजा हे दोनच पॉइंट आहेत, ए बीच पॉइंट आहेत, ते काय हल्ले नाहीत, पण मी मात्र हा इथं सर्कलचा जो पॉइंट आहे माझा, तिथं घेऊन जातो. आता मी काय केलं, तो माझा अँगल शिफ्ट केला. कुठे शिफ्ट केला, तर माझा अँगल शिफ्ट केला सर्कलच्या पॉइंट वरती. समजा हा पॉइंट असेल ई आणि हा बी हल्ला काय. ओके. तर माझा जो सेंट्रल अँगल होता तो आता काय झालाय, इन्स्क्राइब्ड झालेला आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, तर त्या सर्कलनी समाविष्ट केलेला अँगल, सामावून घेतला. त्या सर्कलच्या आर्कनी, सर्कलचा एक आर्क आहे बघा, कुठल्या आर्कने सामावून घेतला, या ए पासून ई पासून बी, ह्या आर्कनी आतमध्ये त्याला सामावून घेतला की नाही. ज्या आर्कनी त्याला सामावून घेतला, बघा काय म्हणतोय मी, ज्या आर्कनी त्याला इन्स्क्राइब करून घेतलेला आहे, समाविष्ट करून घेतलेला आहे, सामावून घेतलेला आहे, त्या अँगलला आपण त्या आर्कचा इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो. बघा, आर्क जो असतो त्या आर्क मध्ये तो अँगल असला पाहिजे. इथं अजून एक आर्क आहे, आर्क एडीबी. दोन आर्क आहेत का नाही इथं, आर्क एडीबी पण आहे आणि आर्क एईबी पण आहे, एईबी पण आहे. तर ज्या आर्कनी तो इन्स्क्राइब करून घेतलाय तो आर्क कोणता आहे यातला, तर तो एईबी आहे. कारण त्या आर्क मध्ये आहे ना तो पॉइंट, हा जो ई पॉइंट आहे जिथं तो अँगल होतोय, तो अँगल कुठे आहे, तर त्या आर्क मध्ये आहे, एईबी च्या आर्क मध्ये आहे. एईबी हा जो आर्क आहे त्याच्यामध्ये आहे, म्हणून हा काय झालेला असतो, तर हा जो अँगल आहे, कोणता अँगल, अँगल एईबी, मग मी काय म्हणू शकतो, अँगल एईबी इज an inscribed angle of arc ADB किंवा इन आर्क एईबी. ठीक आहे, आर्क एईबी मधला किंवा आर्क एईबी चा इन्स्क्राइब्ड अँगल कोणता असणार आहे, त्या अँगल मध्ये काय होतं, बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय होतं की हा अँगल वाटतो बऱ्याच जणांना, हा अँगल आहे ना, मग हा अँगल असेल तर मग हा आर्क असेल त्याच्या पुढे दिसतोय म्हटल्यानंतर. तसं नाही आहे. इन्स्क्राइब्डचा अर्थ काय होतो, इन्स्क्राइब्डचा अर्थ असा होतो की ज्या इथं इन्स्क्राइब्ड काय आहे, अँगल आहे, अँगल आतमध्ये जाऊन बसलाय, आतमध्ये कोण जाऊन बसलाय, अँगल बसलाय ना, म्हणून इन्स्क्राइब्ड अँगल आहे तो कशाचा असणार आहे, आर्कचा असणार आहे. तर इथं झालं हे. आता मी लगेच दुसरी कन्सेप्ट सांगतो म्हणजे तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट कन्फ्युजन मध्ये टाकणार नाहीत. दुसरी कन्सेप्ट काय आहे, दुसरा डेफिनेशन काय आहे, तो आहे इंटरसेप्टेड आर्क. दुसरी कन्सेप्ट आहे इंटरसेप्टेड आर्क. आता काळजीपूर्वक बघायचं, एक आर्क आहे आणि एक अँगल आहे, दोघांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं
नाही, एक अँगल आहे आणि एक आर्क आहे. अँगल जो होता तो इन्स्क्राइब्ड अँगल होता, अँगल जो होता तो इन्स्क्राइब्ड होता, आतमध्ये होता. बट आर्क जो आहे तो इंटरसेप्टेड आहे. इंटरसेप्टेडचा अर्थ काय? तर इंटरसेप्टेड म्हणजे ह्या अँगलनी इंटरसेप्ट केलेला, ह्या अँगलनी तयार केलेला असं म्हणू शकता तुम्ही. मेड बाय दॅट अँगल. अँगल सेमच आहे आपल्याकडे, अँगल एकच झालाय. हा अँगल हा जो हा एकच अँगल झालेला आहे. पण इथं काय होतंय, डेफिनेशन कशा चेंज होते हे काळजीपूर्वक बघायचं आहे. कन्फ्युजन ठेवायचं नाही, एकदाच क्लिअर करून घ्यायचं. पुढे भरपूर वेळा शब्द येतात आणि आपण विचार करतो की नेमकं कोणत्या अँगल बद्दल बोलतोय. इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि इंटरसेप्टेड आर्क आहे. जर इन्स्क्राइब्ड अँगल असेल तर त्याचा तो कशाचा इन्स्क्राइब्ड अँगल जो असतो तो कशाचा असतो, कोणत्या आर्कचा असतो, ज्यांनी त्याला समाविष्ट करून घेतलेला आहे असा. बट इंटरसेप्टेड आर्क जो असतो बघा, आता इंटरसेप्टेड आर्क जो असतो तो असतो मेड बाय दॅट अँगल, म्हणजेच काय, ह्या अँगलनी तयार केलेला आर्क. तर कोणता असेल तो हा. तर बघा आर्क, मी आता काय म्हणेल इंटरसेप्टेड आर्क साठी, आर्क ADB is an intercepted arc of angle AEB. ठीक आहे. आर्क मात्र माझा काय झाला, ADB झाला. आर्क मात्र काय झाला, ADB झाला. इन्स्क्राइब्ड अँगल कुठला होता, AEB होता. समजते काय म्हणतोय मी? तर इथं दोन कन्सेप्ट वेगवेगळे हे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ चालू झालाय का कुणाचा? बंद करा. इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. आर्क जो असतो तो इंटरसेप्टेड आहे, म्हणजे कसाही तयार होऊ दे. आता वेगवेगळ्या पद्धतीचे आर्क पुस्तकामध्ये दिलेत, तुम्हाला आता समजेल बघा. हा काय आहे, जर तुम्ही अँगल बद्दल बोलत असाल, जर तुम्ही अँगल बद्दल बोलला की तो इन्स्क्राइब्ड होणार, राईट. मग तुम्हाला ते विचारणार कुणी केला इन्स्क्राइब, मग तुम्ही आर्क सांगायचा कुठला, हा ADB, बरोबर आहे. तुम्ही जर अँगल बद्दल बोलला तर तो इन्स्क्राइब्ड असणार, आणि जर इन्स्क्राइब्ड असेल तर त्याचा आर्क विचारणार, तो कुणी केलाय, मग तो हा सांगायचा, ज्यांनी त्याला आतमध्ये घेतलाय ते, तो झाला त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल. पण जर आर्क बद्दल बोलत असाल, जर तुम्ही आर्क बद्दल बोलत असाल तर काय होईल, आर्क बद्दल जर तुम्ही बोलत असाल तर आर्क वेगवेगळ्या अँगलनी तयार झालेला असणार आहे, तर तो इंटरसेप्टेड अँगल असणार आहे, आर्क असणार आहे, इंटरसेप्टेड आर्क असणार. आता इथं बघा, आर्क माझा AC जो आहे हा इंटरसेप्टेड आर्क आहे ऑफ अँगल ABC. बघा मी प्रत्येक वेळी काय काय सांगतोय. तर अँगल ABC चा हा इंटरसेप्टेड आर्क आहे. तसंच जो आर्क हा आहे बघा, B पासून C पर्यंत, हा सुद्धा इंटरसेप्टेड आर्क आहे अँगल ABC चा. परत अँगल ABC चा हा सुद्धा इंटरसेप्टेड आर्क आहे. अँगल ABC चा हा सुद्धा इंटरसेप्टेड आर्क आहे. अँगल ABC चा हा सुद्धा इंटरसेप्टेड आर्क आहे. अँगल ABC चा ह्यात मात्र दोन इंटरसेप्टेड आर्क येतात. ह्याच्यात पण दोन इंटरसेप्टेड आर्क येतात बरं का, असे पण येऊ शकतात. इथं पण दोन इंटरसेप्टेड आर्क येत आहेत. तर दोन्ही इंटरसेप्टेड आर्क असू शकतात. कधी कधी एकच येतो, कधी दोन येतात. इथं पण दोन इंटरसेप्टेड आर्क आहेत, हा पण AC आणि हा पण AC, मायनर पण AC आणि मेजर पण AC, हे दोन्ही इंटरसेप्टेड आर्क आहेत. तर आर्कला आपण कसं मोजतो, कसं बोलतो, इंटरसेप्टेड, म्हणजे त्या सर्कलनी त्या अँगलनी इंटरसेप्ट केला असला की आर्क झाला. बट अँगलला मात्र आपण इन्स्क्राइब्ड म्हणतो. आता इथे इन्स्क्राइब्ड अँगल कुठला आहे, तर ABC आहे बघा, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहे, हा पण नाही, कारण पॉईंट कुठं पाहिजे, सर्कल वरती पाहिजे. हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये. फक्त अँगल आपल्याकडे दोनच आहेत इन्स्क्राइब्ड अँगल, हा आणि हा. ठीक आहे, हा आहे बरं का. तर हे दोन जे आहेत तेच काय, फक्त इन्स्क्राइब्ड अँगल आहेत. बाकी सगळे काय आहेत, आपण आर्क साठी सांगितलेलं आहे. इथे काय म्हणलंय बघा, फक्त खाली circle that the interior of the ABC arc intercepted by angle ABC. जो अँगल ABC आहे तोच अँगल आहे प्रत्येकडं, तो काय करतोय, दरवेळी आर्क इंटरसेप्ट करतोय. बघा इन फिगर 3.1, 2 and 3 only one arc is intercepted and in 4, 5, 6 two arcs are intercepted, right. ह्या 1, 2, 3 शेवटचे 3 जण आहेत, ह्याच्यात दोन दोन आर्क आहेत आणि ह्यात एक एकच आर्क
आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आर्क इंटरसेप्ट होणे. आता इथे एक फिगर आहे, तर इथं कुठलीच आर्क इंटरसेप्ट होत नाही, कारण 2 तर पॉइंट मध्ये कट झालं पाहिजे सर्कलला कंपल्सरी, तर इथे एकच झालेला आहे, त्याच्यामुळे इथं काय हा आर्क इंटरसेप्टेड होऊ शकत नाही. तर ह्याच्यावर आधारित पुढचा जो महत्वाचा थेरम आहे तो आपण पाहणार आहे. समजलं काय म्हणायचं होतं? इन्स्क्राइब्ड अँगल जो की आतमध्ये असतो, अँगलच्या बाबतीत बोलत असाल तर त्याचा आर्क असतो, त्याला त्यानं सामावून घेतला असते, पण आर्क म्हणला की तो असतो इंटरसेप्टेड, जो तो अँगलनी केलेला असतो, त्या अँगलचा इंटरसेप्टेड आर्क आणि आर्कचा इन्स्क्राइब्ड अँगल, असं ते एकमेकांशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. ह्याच्यावरचे अजून आपण एक्झाम्पल्स घेणार आहे आणि त्यानंतर हा महत्वाचा थेरम इन्स्क्राइब्ड अँगल थेरम हा उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे. खूप महत्वाचा थेरम आहे हा. ठीक आहे, ओके.